नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका 45 वर्षाच्या महिलेनं 14 मुलांमुलींपैकी तब्बल 6 मुलं विकल्याचं आता उघड झालंय। घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, त्यामुळे 6 मुलं या महिलेनं विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावातील ही घटना आहे आणि 10 ऑक्टोबरला या महिलेनं एका बाळाला जन्म दिला। मात्र त्याचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागाने या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं। तिथे या महिलेनं बाळ विकल्याचं आशा सेविकेला सांगितलं। त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलं आणि आमच्या प्रतिनिधींनी या महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली। आपल्या आई वडिलांनी 10,000 रुपयांसाठी भावांना विकल्याचं त्या मुलांनी सांगितलं आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आता मागणी केली जाते। त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून HBNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातं। त्याच्यामध्ये अनुसयाबाई आडवगे म्हणून पेशंट होतं, त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये। त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला। बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं। त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असता 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं। आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बरड्याची वाडी टाके देवगाव त्र्यंबकेश्वर येथे। त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे। सकाळी मला असं कळालं की तिने आपल्या काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून मग आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली आणि या बाईला जेव्हा या 14व्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती कुठे तपाससाठी गेली नव्हती। आम्ही तिला माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं। ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी आज 2 महिने झाले, म्हणजे 4 ऑक्टोबरला ती डिलिव्हरी झाली आणि आज 9 डिसेंबरला तिने ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला 10,000 रुपयाला विकल्याची माहिती मिळालेली आहे। तेव्हा तिने विकलेले आहे अशी आम्हाला 100% शंका आहे आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी। हे यासारखं दुर्दैवी या स्वतंत्र भारतामध्ये काय असेल? अत्यंत धक्कादायक खरं तर ही बातमी आहे आणि यामध्ये आता आणखी अपडेट येते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके देवगावच्या बरड्याची वाडी इथं अशा प्रकारे मुलांचं विक्री प्रकरण पुढे आलं आणि आई वडिलांना पोलिसांनी आता चौकशीसाठी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचं कळतंय। नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली। मुलं विकली नाहीत, ती दत्तक दिली आहेत असा या आईनं दावा केलाय। चौकशीसाठी एका समितीची आता स्थापना केलेली आहे। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिले आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? हो। काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते दिले आम्ही। नाही, माहिती कोणी दिली? नाही विकले। ती कोणा दिली ती आम्हाला सांगता येणार नाही। फक्त 2च दिवस माझ्या आल्या, काल आणि आज। आणि त्यांनी आजच्या दिवसाला आजच्या रात्रीला अशी घटना त्यांनी केली आता आमच्या भोवती। मग आम्ही त्यांना काय सांगू? मग आम्ही जशी परिस्थिती आहे ना, मग तशीच परिस्थिती तुम्ही तिथेही सांगा ना, का यांची परिस्थिती गंभीर आहे बुवा, परिस्थिती काय यांची चांगली नाही। काय नेमकी सगळी सविस्तर घटना आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेले नाशिकमधून, त्र्यंबकेश्वरमधून। योगेश, अत्यंत धक्कादायक आहेत। या बाईच्या दाव्यानुसार 12 मुलं होती आणि या 12 मुलांपैकी तिने दत्तक दिलेली आहेत जवळपास 4 मुलं, आत्ता झालेलं बाळ आणि या आधीची 3। काय नेमकं तिचा दावा काय आहे आणि या संदर्भात आता पुढे चौकशी कशी होणार आहे? खरं एकूणच यामध्ये आरोग्य विभागानं या बाबतीतला तपास करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि नेमकी तिला किती मुलं होती ती सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा एकूणच आरोग्य विभागाच्या रेकॉर्डनुसार तिला 14 मुलं झाल्याचं सांगितलं जाते आणि ती 12 म्हणते। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाची नेमकी मुलं किती होती आणि काय होतं याबद्दलचा तपास करते। दुसऱ्या बाजूला पोलिसांनी सुद्धा या दोघांची जबाब घेतलेले आहेत। मध्यरात्री हे दोघंही गोटी पोलीस स्टेशनला हजर झाले होते आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती या प्रकरणातली सगळी घेतली गेलेली आहे। एकूणच जर आपण बघितलं तर हलाखीची परिस्थिती या संपूर्ण
या घटनेला कारणीभूत आहे. आपण बघितलं तर राज्याचा आदिवासी विकास विभागाचा कारभार हाकणारा आयुक्तालय हे नाशिकमध्येच आहे आणि नाशिक मध्येच ही घटना समोर आली. अवघ्या हायवे पासून 10 ते 15 किलोमीटर वर असलेल्या या गावामध्ये अक्षरशः खाण्यासाठी किंवा मुलांना दूध पाजण्यासाठी पैसे नसल्यामुळे ती मुलं दत्तक देण्याचा प्रकार आता या बाईने याचा खुलासा केलेला आहे. खरं म्हणजे ह्या बाईने खरोखर दत्तक दिला की पैसे मिळवण्यासाठी दत्तक दिलेत किंवा एक प्रकारे अप्रत्यक्षपणे विक्री केली. कारण दत्तक देण्याची जी प्रक्रिया असते राज्य सरकारची ती कायदेशीर प्रक्रिया, सगळ्यात कठीण प्रक्रिया आहे आणि ती महिला बालकल्याणच्या विभागाच्या नियमानुसारच केली गेली पाहिजे. मात्र हे परस्पर दत्तक देणं जे झालेलं असेल त्यातून आता हा सर्व खुलासा पोलीस करतीलच. पोलीस आता ज्यांना ज्यांना हे दत्तक दिले त्यांचाही तपास करणार आहे, त्यांच्याशी हे जाणून घेणार आहे की नेमकं किती पैसे दिले होते, काही बॉन्ड वगैरे करून घेण्यात आले आहेत का किंवा अजून बाकीच्या इतर मुलांकडून सुद्धा तपास करण्यात येणार आहे. पण तिच्या घरातल्या मुलांनीच असं सांगितलं की मुलं विकली, भावांना विकलं असं म्हटल्यामुळे याला गंभीरता निश्चितच. खरं तर कुटुंब नियोजनासारख्या शस्त्रक्रियांचा सुद्धा पर्याय असताना, हालाकीची परिस्थिती असताना अशा प्रकारे एवढ्या मुलांना जन्म देणं, याच्या मागे तिचा नेमका हेतू काय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. की मुलांना जन्म फक्त विकण्यासाठी द्यायचा असा हेतू असावा, या सगळ्या बाबतीत आता समिती नक्कीच चौकशी करेल. धन्यवाद योगेश दिलेल्या सगळ्या या माहितीसाठी.